हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. नाते नातं काही काही बायका स्वतःचं सख्खं नातं सोडून सावत्र नातं धरतात. सख्खी आई, सख्खा नवरा, सख्खा बाप म्हणजे लेकरांचा बाप म्हणजे तिचा नवरा, आई, घरातले नातेवाईक, सासू सासरे ह्यांना सोडून सावत्र, ज्या बापाने सावत्र लेकरं पैदा केले, ज्या बापाने सावत्र आई आणली, त्या सावत्र लोकांना धरायचं आणि सख्खे आपले सोडून टाकायचं. असं घडत आहे बघा, माहिती का? तर मला एकच सांगणं आहे, लोक आपले सख्खे नाते टिकवायचा प्रयत्न करतात आणि काही काही मूर्ख स्त्रिया अशा असतात की जिथे सावत्र या शब्दाला किती वाईट मानलं जातं, नाही का? सावत्र आई, सावत्र बाप, सावत्र बहीण भावंडं, आणि तिथे काही स्त्रिया आपलं नातं सख्यासारखं राहतात आणि सख्यांना सावत्र करतात. किती मूर्खपणा आहे ना? काय म्हणावं अशा स्त्रियांना? मूर्ख का निर्लज्ज? काय म्हणावं? का रक्ताच्या नात्यापासून लांब, म्हणजे खरी नाती असतात ना रक्ताची, जी आपली सख्खी नाती, ती जर आपल्याला कुठली वाईट गोष्टीपासून रोखत असतील तर त्यांच्यापासून आपण लांब जाऊन ती वाईट गोष्ट कशी करायची? आणि सावत्र लोक त्यांना सपोर्ट करतात म्हणून तिथं जायचं, तिथं राहायचं. तर असे आहेत बघा, बहुतेक लोक आहेत असे, माहिती का? आपले सख्खे नाते विसरून सावत्र नाते धरायला जातात आणि सख्खे नाते धरू देत नाहीत. बाबा, खरंच बाई, सख्खे नाती नको म्हणतात आणि त्यांना सावत्र नाती पटतात.